आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीईटी चे जे विद्यार्थी आहेत, आता टीईटी येऊ घातलेली आहे. सोबतच पवित्र पोर्टलची जी भरती आहे ती भरती अर्धी झालेली आहे. म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या विद्यार्थ्यांची भरती संपलेली आहे आणि जे विथ इंटरव्ह्यूचे जे आहेत ऑर्डर, ते ऑर्डर आणि जी काही आपली लिस्ट आहे ती लिस्ट या हप्त्यात लागणार आहे किंवा या आठवड्यात लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढं नक्की, कारण सर्व तयारी झालेली आहे. आणि या धर्तीवरतीच केसरकर जे आहेत आपले शिक्षण मंत्री, या शिक्षण मंत्र्यांनी कालच एक मीटिंग घेतली आणि या मीटिंग मध्ये सूरज मांढरे सर आहेत, त्यासोबतच जे शिक्षक आमदार आहेत आणि केसरकर साहेब आहेत आणि इतर जे पुन्हा जे आमदार आहेत ते आमदार आहेत. हे कोकणातील जे सिंधुदुर्ग आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या संदर्भातील ही जी मीटिंग होती, ही चर्चा होती. या संदर्भात इतर महाराष्ट्रातील जे विद्यार्थी टीईटी झालेले आहेत, जे टेट धारक आहेत किंवा टीईटी पास आहेत आणि डीएड पास आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची जरी बाब राहिली तरी बाकी इतर विद्यार्थ्यांसाठी ती निराशेची बाब आहे आणि चर्चेची बाब आहे आणि रोषाची बाब आहे. महत्वाचा मुद्दा आपण पाहतो आहे. हा जो मुद्दा काय आहे हे समजून घेण्याकरता तुम्ही माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा आले असाल तर त्या माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत हे आपल्याला कायमस्वरूपी अपडेट देत राहील. तर विषय काय आहे विद्यार्थी मित्रांनो, विचार करा की केसरकरांनी आताच ट्विट केलं, म्हणजे आजच ट्विट केलं त्यांनी, की ट्विटरवरती लिहिलेलं आहे त्यांनी की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे काही स्थानिक विद्यार्थी आहेत, डीएड धारक विद्यार्थी आहेत, जे टेट नाही आहे आणि टीईटी पास सुद्धा नाही आहे, या विद्यार्थ्यांचा विचार स्थानिक भरतीमध्ये करण्यात येईल किंवा त्यांच्यासाठी स्थानिक भरती स्पेशल राबवल्या जाईल. किंवा ही जी भरती आहे या भरतीमध्ये विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलेलं आहे, वारंवार त्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सिंधुदुर्गमध्ये केली जात होती की आम्हाला या ठिकाणी आमच्याच जिल्ह्यामध्ये आम्हाला भरती करण्यात यावी आणि या ठिकाणी आमची नियुक्ती करण्यात यावी. का तर बाकीचे जे विद्यार्थी येत असतात, संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी येत असतात आणि ते स्वजिल्ह्यामध्ये जात असतात, त्यामुळे ज्या जागा असतात त्या जागा रिक्त असतात. यावर चर्चा बैठक करण्यात आली होती किंवा बैठक घेण्यात आली होती. त्या ठिकाणी जे शिक्षण आयुक्त आहेत ते पण होते, म्हणजे मांढरे सर, नंतर केसरकर होते आणि शिक्षक आमदार आणि इतर जे आमदार होते ते पण होते. आणि यात ही जी बैठक आहे ही बैठक सकारात्मक झालेली आहे, याला यांनी विचार केलेला आहे. आणि या संदर्भातील जो काही मुद्दा आहे हा जिल्ह्याच्या संदर्भातील स्थानिक जी भरती आहे त्या संदर्भात तो होताच, पण यावरती दुसरा एक मुद्दा काढला की विभागीय लेवलला घ्या, विभागीय स्थानिक लेवलचे जे काही विभागातील विद्यार्थी आहे, डीएड धारक, यांना द्या. परंतु टीईटी आणि टेट जर हे असं जर झालं तर टीईटी आणि टेटला काही अर्थ राहणार नाही. याचा निषेध विद्यार्थी करत आहेत आणि या ज्या गोष्टी, याचा रोष पण विद्यार्थ्यांनी केसरकरांवर करत आहेत. कारण सध्याच्या काळामध्ये निवडणुका आल्या आहेत, मग या निवडणुकीसाठी हा सर्व आटापिटा चालू आहे का? ही जी नियम बदलवण्याची आहे का? मग पवित्र पोर्टल जे 2017 मध्ये झालेलं आहे आणि पवित्र पोर्टलची आता जी भरती चालू आहे 22-23 ची, या संदर्भात सुद्धा आधी विचार करायला पाहिजे होता, जेणेकरून जे टेट आणि मेहनत घेणारे जे विद्यार्थी आहेत, गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत, त्यांचं काय, याचा सुद्धा केसरकरांनी या ठिकाणी विचार करायला हवा होता. विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी याच पद्धतीनं त्या ठिकाणी एक स्वतः शिक्षण मंत्री असल्यामुळे वारंवार आंदोलन करण्यात आलेलं आहे. पण हा जर निर्णय सकारात्मक जरी असला स्थानिक सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या बाबतीत, मग एकाला मायाचं एकाला बापाचं असं झालंय की शिक्षण मंत्री स्वतः जर त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या कोकणामधले असल्यामुळे या सर्व गोष्टी जर होत असेल तर विदर्भ असो किंवा मराठवाडा असो की पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी करायचं काय? या सर्व गोष्टीचा विचार विद्यार्थी करत आहेत आणि यामुळे निराशेची बाब, जी आपले केसरकर आहे शिक्षण मंत्री, याच्यावरती विद्यार्थी निराश आहेत आणि रोष व्यक्त करत आहेत. याकरिता हा जो व्हिडिओ आहे हा आपण व्हिडिओ बनवला होता. आणि महत्वाचा मुद्दा असा की जर उमेदवार जर या ठिकाणी जर होत असतील, कारण ही जी भरती आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी केली जात असते, पोलीस भरतीसारखी ही भरती आपण करू असं सुद्धा शिक्षण मंत्री यांनी घोषणा केलेली आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये बोललेले आहेत. याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे की याच पद्धतीने जर भरती झाली तर त्याच जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थ्यांचं नुकसान होईल किंवा विद्यार्थी इतर जिल्ह्यामध्ये जाऊ शकणार नाही आणि जागा किती असणार आहेत, किती साऱ्या विद्यार्थ्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. यामुळे याचे फायदे काय, नुकसान काय, हे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना समोर समजणार आहे. याकरिता हे जे ट्विटर केलेलं जे काही आणि जी बैठक गेली, असं करणं शासनाच्या वतीनं काही विद्यार्थी, म्हणजे त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब असणार आहे, पण इतर जिल्हे जे आहेत आणि इतर ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत यांना मात्र निराशेची बाब असणार आहे. या गोष्टींचा सर्व विद्यार्थ्यांनी
रोष व्यक्त करायचा आहे, निषेध व्यक्त करायचा आहे, ज्यामुळे जे विद्यार्थी एवढ्या दिवसापासून 2010 पासून 2012 पासून आजही टीईटी धारक आहेत, आजही डीएड धारक जे विद्यार्थी आहेत, टीईटी पास झालेले आहेत, ज्यांना टेट मध्ये कमी स्कोर आहे, या विद्यार्थ्यांनी करायचं काय? आणि येणारी जी भरती जर या पद्धतीने जर होणार असेल तर नक्कीच हा निर्णय जो असणार आहे हा चुकीचा निर्णय असणार आहे. कारण गुणवत्ताधारक जे विद्यार्थी आहे, गुणवत्ताधारक विद्यार्थी आपल्याला मिळणार नाही. आणि त्यात पण असं म्हटलेलं आहे की डीएड धारक, फक्त डीएड धारक, ना त्यांना टीईटी ना टेट दिलेले असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी लागणार आहेत. मग जे विद्यार्थी गुणवत्ताधारक आहे त्यांचं काय होणार आहे? जे टीईटी पात्र आहे त्यांचं काय होणार आहे? या सर्व गोष्टींचा केसरकरांनी अजूनपर्यंत विचार केलेला नाहीये आणि यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनो, खचून जाऊ नका. आपल्याला सर्वांना एकत्र राहणं, युनिटीने राहणं महत्वाचं आहे. त्यानंतरच शासन यावरती निर्णय बदलू शकतं. कारण हे महाराष्ट्र आहे, यामध्ये आंदोलन किंवा बाकीच्या गोष्टी केल्या जात नाही तेव्हापर्यंत हे विद्यार्थी, हे जे शासन आहे हे आपल्याला भरभरून ज्या काही गोष्टी आहेत ते देण्यास प्रयत्न करत नाहीत. म्हणून कायमस्वरूपी ज्या आता हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा सिंधुदुर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्याचसाठी केलेला आहे. कारण वारंवार त्यांचा रोष होता आणि वारंवार त्यांचं आंदोलन चालत होतं की नाही, आम्हाला आमच्याच जिल्ह्यात द्या, आम्हाला आमच्याच जिल्ह्यात भरतीला द्या किंवा आम्हाला स्वजिल्ह्यामध्येच आम्हाला जॉईनिंग द्या. या पद्धतीने जो आहे तो विचार करण्यात आला आणि महत्वाचा मुद्दा की सकारात्मक विचार करण्यात आला असं सुद्धा बोलले जात आहे. म्हणजे ज्या काही भरती बदल्या वगैरे ज्या काही केल्या जातात या संदर्भात जो काही प्रश्न निर्माण होणार आहे तो प्रश्न समोरच्या काळामध्ये निर्माण होणार नाही, हा एक मुद्दा त्या ठिकाणी बोलले होते. हा जो मुद्दा आहे हा टीईटी धारक, डीएड धारक विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कळवा की शासन जे करत आहे चुकीचं आहे की बरोबर आहे. केसरकरांनी जो सकारात्मक बाजू नोंदवली आहे की चुकीची आहे की बरोबर आहे, हे जे आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे आपल्याला या सर्व गोष्टी समोर काय करता येईल, निवेदन आणि इतर जे काही गोष्टी करता येईल आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं, आपण सर्वजण सोबत आहोत. याकरिता आपण कमेंट द्या, फक्त व्हिडिओ बघू नका. व्हिडिओ बघितल्यानंतर आपले जे मित्र आहेत त्यांना शेअर करा. ज्यांना माहिती नाही आहे, जे गावात आहे, जे डीएड झालेले आहेत परंतु टीईटीचा अभ्यास करत नाहीत, त्यांना शेअर करा. त्यांना सांगा की आता येणारी जी टीईटी आहे त्या टीईटी मध्ये सुद्धा आपण लागू शकतो, अभ्यास करू शकतो. आपण पास झालो तर आपण नक्कीच पुढील जी सुवर्ण काळ असणारी जी काही भरती आहे शिक्षकांची या सुद्धा आपण निवडू शकतो. याकरिता हा व्हिडिओ बनवला होता. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.